तर इथे मी एका नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये 1 कप दूध पावडर घेतलेली आहे, म्हणजेच मिल्क पावडर। आता यामध्ये एक अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। त्यानंतर पाव कप दूध घालायचे आहे। हे मी सगळंच घालते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जे काही गुठळ्या वगैरे आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवर आपल्याला हे एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालते, तर इथे तुम्ही 2 ते 3 चमचे आणखीन एक्स्ट्रा तूप घालू शकता। आता चांगलं मिक्स करत एकसारखं हलवत आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, नाहीतर मग मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते आणि त्याचा कलर देखील चेंज होतो। आता आपल्याला हे एकसारखं हलवत हे मिश्रण चांगलं असं आटवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटातच हे मिश्रण हलकंसं दाटसर असं झालेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण हे बऱ्यापैकी घट्टसर असं झालेलं आहे। तर आता हे मिश्रण तयार झाले कसं ओळखायचं, थोडासा पोर्शन घ्यायचा बोटावर आणि अशा पद्धतीने जर गोळा होत असेल तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे असं ओळखायचं। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण थंड झाल्यावर अशा पद्धतीने गोळा तयार होतो। आता या मिश्रणाचा आपल्याला 3 भाग करायचे आहेत, म्हणजे 3 फ्लेवरमध्ये आपण मोदक तयार करून घेणार आहोत। तर याचे मी 3 भाग करते। तर इथे 3 भाग मी केलेले आहेत। आता पहिल्या गोळ्यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा रोज सिरप घालते, म्हणजे रोज फ्लेवरचे आपले मोदक तयार होतील। तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात। तर इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं तुपाचा हात लावत आपल्याला हे फ्लेवर मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी एक चमचाभर पानाचा रस घेतलेला आहे, खाऊच्या पानाचा रस, तो यामध्ये घालते आणि थोडंसं चिमटभर हिरवा कलर घालते। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या गोळ्यामध्ये 1 मोठा चमचा इथे मी डेअरी मिल्क कॅडबरी मेल्ट करून घेतलेली आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही चॉकलेट सिरप किंवा कोको पावडर देखील घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मी 3 फ्लेवर चांगले असे मिक्स करून घेतलेले आहेत। हलका तुपाचा हात लावायचा आहे साचाला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मोदक तयार करून घ्यायचं आहे। थोडासा पोर्शन मी या साचाला लावून घेते आणि आतमध्ये थोडंसं गुलकंद घालते, म्हणजे याने खूपच छान फ्लेवर येईल याला। आणि वरून पुन्हा एकदा हे बंद करून घ्यायचं आहे। हलका तुपाचा हात लावायचा आहे जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले मस्त रोज फ्लेवरचे हे मोदक तयार झालेले आहेत। बाकीचे देखील अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। आता पुन्हा एकदा साचाला हलकंसं तूप लावून घेते आणि पान फ्लेवरचे आता मोदक आपण तयार करणार आहोत। मिश्रण थोडंसं साचाला मी लावून घेतलेलं आहे, मध्ये थोडासा भाग मोकळा ठेवला आणि त्यामध्ये आता हे गुलकंद मी घालत आहे। पुन्हा एकदा हे सगळं बंद करून घ्यायचं आहे। याने खूपच गुलकंद घातल्याने खूपच मस्त असा फ्लेवर येतो आणि ते आपला दुसरा फ्लेवरचा मोदक देखील छान असा तयार झालेला आहे। किती सुंदर दिसते पहा। तर आता अशाच पद्धतीने बाकीचे मोदक तयार करून घेऊयात। आता पुढच्या फ्लेवरमध्ये थोडंसं मी साचाला ते तूप लावून घेतलेलं आहे आणि चॉकलेट फ्लेवरचं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने मी घालते। अतिशय साधी सोपी आणि एकदम स्वस्तात मस्त हे मोदक तयार होतात। बाजारात जसे मोदक मिळतात त्याच्याहूनही खूप मस्त याची टेस्ट लागते। हे पहा किती सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत। बाकीचे सगळे मोदक अशाच पद्धतीने तयार करून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात। आता पुढच्या फ्लेवरमध्ये इथे मी एका मिक्सिंग जारमध्ये अर्धी वाटी हलकंसं भाजून घेतलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। आता आपण हे बारीक असे वाटून घेणार आहोत।
तर तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे। यामध्येच अर्धी वाटी खजूर घालायचे आहेत आणि ते देखील आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये एक तुम्ही चमचाभर खसखस देखील घालू शकता। 2 ते 3 चमचे थोडंसं तूप जर आवडत असेल ते देखील घालू शकता, पण आता याची गरज वाटत नाही आहे। तर आता साचाला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे हलक्या हाताने दाबत आपल्याला भरायचं आहे, म्हणजे एकदम उठावदार असे हे आपले मोदक दिसतील। तर साचामध्ये हे मिश्रण मी भरून घेतलेलं आहे। हे पहा किती सुंदर असे हे मोदक तयार होतात आणि हे शुगर फ्री असे मोदक आपले तयार होतात, डायबेटिक फ्रेंडली असे आहेत। तर आता अशाच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा तयार करून घेऊयात। तर बघता आपले हे सगळेच मोदकाचे प्रकार तयार झालेले आहेत। अत्यंत साधे आणि सोपे रेसिपीज आहेत, स्वस्तात मस्त तयार होतात, कोणीही बनवू शकतील अशा या रेसिपीज आहेत। तुम्हाला सगळ्याच रेसिपी कशा वाटल्या ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल। तुम्ही पाहू शकता किती सगळेच फ्लेवरचे हे मोदक किती सुंदर दिसतात आणि खायला सुद्धा तितकेच मस्त लागतात। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त फ्रेंड्सना, नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।